नमस्कार मंडळी, झाला का चहा नाश्ता सर्वांचा? तर इथे बघा हे मुगाच्या डाळीच्या वड्या बनवलेल्या आहेत. तर सर्वात आधी 2 वाट्या मुगाची डाळ भिजत घातलेली. 2 तासांनी डाळ भिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी मिरची वगैरे टाकून मिक्सरला बारीक केलेलं आहे. मिक्सरला बारीक करताना पाणी अजिबात त्याच्यामध्ये टाकायचं नाही. पूर्ण पाणी काढून डाळ कोरडी करून मिक्सरला लावायची. तरीसुद्धा डाळ थोडीशी अशी पातळच होते मिक्सरला लावली तरी. नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे, धना जिरा पावडर टाकलेला आहे, ओवा, हळद, थोडीशी हिंग टाकून घ्यायची आहे. तुमच्याकडे तीळ असतील तर तुम्ही तीळ पण टाकू शकता. मी ते तीळ काय टाकलेले नाहीत. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि 3 चमचे आपलं चण्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे. जेणेकरून ते थोडंसं असं चिकटपणा यायसाठी. आणि मस्त जसं बघा उकडून घेतलेले आधी. इथे काय मी उकडलेल्याचा व्हिडिओ टाकलेला नाही आहे. आपल्या कोथिंबीरीच्या वड्या कशा आपण रोल करून चाळणीमध्ये उकडून घेतो तशाच उकडून घेतलेल्या. आणि नंतर थंड झाल्यानंतर बघा हे असे मस्त पातळ पातळ पीस कापून घेतलेले आहेत. आणि ते सगळ्या तळलेल्या नाही आहेत, बाकीच्या मी फ्रीजमध्ये डब्यामध्ये ठेवून दिलेले आहेत. आणि खूप अशा खुसखुशीत एकदम मस्तच आपल्या कोथिंबीरीच्या आपल्या मुगाच्या डाळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. बघा रेसिपी करून. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा, कमेंट करा. सर्वांनी कुठून कोण व्हिडिओ माझे बघते कमेंट करा. तर हे बघा आपल्या वड्या किती छान झालेल्या आहेत. चला तर मग बाय, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.